मीरा रोडमध्ये एका पाठोपाठ 6 सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याचं समोर आलेलं आहे। मीरा रोडमध्ये एका बांधकामाचं काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी मजुरांच्या झोपड्या बनवल्या होत्या। त्या झोपड्यांमध्ये हा स्फोट झाला आणि जवळपास 5 मजूर जखमी झाल्याचं बोललं जाते, परंतु यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। रामदेव पार्क येथे केडीएम येथे पार्कच्या सलासर अवतार ग्रुपच्या इमारतीचं बांधकाम चालू होतं आणि कामगारांना राहण्यासाठी जी जागा देण्यात आली होती त्या झोपडीमध्ये हा सिलेंडरचा स्फोट झाला। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अशा 6 सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीच्या भडक्यामध्ये 3 झोपड्या ज्या जळून खाक झाल्या। अग्निशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणलेली आहे। सध्या कुलिंगचं काम सुरू आहे। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अशा प्रकारचे स्फोट होण्यामुळे जर सुरक्षिततेचे कुठले उपाय नाहीत का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तर इमारतीचं बांधकाम सुरू असताना तिकडे कुठल्याही प्रकारचं फायर रिस्ट्रिक्शन होतं का हे देखील पाहावं लागणार आहे। कशा प्रकारे ही आग लागली पुन्हा एकदा पाहूया। इथे एक बिल्डर सालासर बिल्डरच्या झोपड्या आहेत, म्हणजे कामगारांच्या झोपड्या आहेत। ते कामगार आणल्या, त्यांनी काम करण्यासाठी आणलेले होते, त्यांच्या झोपड्या आहेत। त्याने झोपडीला आग लागल्याचा कॉल मला स्वतःच्याच माझ्या मोबाईलवर 12:25 ला आला। तात्काळ आमची गाडी म्हणजे 5 मिनिटात इथं पोहोचली, पण ती आग भयंकर असल्यामुळे ना थोडा कव्हर करायला म्हणजे दुसऱ्या गाड्या बोलवाव्या लागल्या। मग इतर फायर स्टेशनच्या गाड्या मिळून अशा 2 बाउजर आणि 3 वॉटर टेंडर अशा म्हणून 5 गाड्या इथं आलेल्या आहेत। आणि त्या दरम्यानच जवळजवळ म्हणजे आग लागली होती, त्या दरम्यान 5 सिलेंडरचं ब्लास्ट झालेले आहेत, परंतु त्याच्यात कुठलीही जीवितहानी नाही झाली। वित्तहानी झाली पण जीवितहानी नाही झाली। काही पैसे पण आपण त्या झोपड्यांच्यातून वाचवलेले आहेत, लोकांचे ते त्यांना परत दिलेले आहेत। अशा तऱ्हेने आम्ही कारवाई ही संपुष्टात आणलेली आहे।